नमस्कार मित्रांनो, 2025मध्ये सरकारी जॉबची वाट पाहत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची जॉब अपडेट मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेला आहे। यामध्ये गट क पदांसाठी कायमस्वरूपी पदभरती केली जाणार आहे। तब्बल 714 पदांची ही मोठी भरती असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना 15 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी तुम्ही 10वी उत्तीर्ण आहात तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। 18,000 ते 56,900 या 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे। यानंतर वुमेन, SC, ST, फिजिकली डिसेबल्ड आणि एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसे की तुम्ही बघू शकता DSSB म्हणजेच दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड यांच्या मार्फत तब्बल 714 पदांची सरकारी भरती जाहीर करण्यात आलेली आहे। कायमस्वरूपी अशी पदभरती असणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे। 17 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात। MTS म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ हे महत्त्वाचं पद या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत भरलं जात आहे। मित्रांनो, या पदाची भरती जी आहे ती वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज या ठिकाणी केली जाणार आहे। प्रत्येक डिपार्टमेंटसाठी किती जागा असणार आहे, जागेंचं कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन केले गेलं आहे हे तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे। यामध्ये एक्साइज एंटरटेनमेंट अँड लक्झरी टॅक्सेस, लेबर डिपार्टमेंट, ड्रग्स कंट्रोल डिपार्टमेंट, डिपार्टमेंट ऑफ अर्बन डेव्हलपमेंट, पब्लिक ग्रीव्हन्स डिपार्टमेंट, NCC डिपार्टमेंट, रजिस्टर कोऑपरेटिव्ह सोसायटी, जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट, ऑफिस ऑफ लोकायुक्त डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, डिपार्टमेंट ऑफ फूड सप्लाईज अँड कन्झ्युमर अफेअर्स आणि साहित्य कला परिषद यांसारख्या विविध डिपार्टमेंटचा समावेश होतो। प्रत्येक डिपार्टमेंट वाईज, प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन बघायला मिळणार आहे। तब्बल 714 पदांची एक मोठी भरती असणार आहे। तर महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आणि उत्तम संधी असणार आहे। उमेदवारांना ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम www.DSSBonline.nic.in या संकेतस्थळावरती जाऊन 15 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे। बाकी या संदर्भाची सविस्तर जाहिरात, या संदर्भाचे सविस्तर अपडेट तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरून देखील प्राप्त होणार आहे। यासाठी या संकेतस्थळाची लिंक आणि या PDFची लिंक या दोन्ही गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहे। आता मित्रांनो, प्रत्येक पदासाठी किती पगार असणार आहे, किती जागा असणार आहे, जागेचं कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन असणार आहे, तुमचं वय काय असावं, संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 18,000 ते 56,900 या 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार उमेदवारांना या गट क वर्गाच्या पदासाठी पगार दिला जाणार आहे। उमेदवारांचं वय मात्र या पदासाठी 18 ते 27च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून फक्त तुम्ही 10वी पास आहात, तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे। विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची आवश्यकता या पदांसाठी नसणार आहे। अगदी फ्रेशर उमेदवारांना देखील या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे। तर अशाच पद्धतीने मित्रांनो, MTS पद बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये देखील भरलं जाणार आहे। सेमच पगार असणार आहे। वयाची अट देखील सेमच असणार आहे, 18 ते 27 वर्षापर्यंत। कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी 10वी तुमची उत्तीर्ण असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। आता यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही बघू शकता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही भारताचा नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि 15 जानेवारी 2026 पर्यंत तुमचं एज्युकेशन जे आहे ते पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने 15 जानेवारी 2026 पर्यंत ॲप्लिकेशन करायचं आहे। 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। त्यात देखील वुमेन कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार, SC, ST, फिजिकली डिसेबल्ड, एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। परीक्षा शुल्क ज्या उमेदवारांना आहे ते ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहात। उमेदवारांची या ठिकाणी सर्वप्रथम Tier 1 ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। 200 गुणांची एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये 200 प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे। तुम्ही बघू शकता विविध 5 विषयावरती हे प्रश्न असणार आहे, ते विषय देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि या सर्व गोष्टीसाठी उमेदवारांना 2 तासाचा अवधी दिला जाणार आहे। या एक्झाममध्ये क्वालिफाय झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना जी पुढची प्रोसेस आहे म्हणजे स्किल टेस्ट,
एंट्रन्स टेस्ट, ड्रायव्हिंग टेस्ट किंवा ट्रेड टेस्ट आवश्यकतेनुसार या टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत ही एक्झामची प्रोसेस असणार आहे, स्वरूप असणार आहे. यामध्ये पहिलं जी Tier 1 एक्झाम आहे त्यासाठी 0.25 इतक्या तुमचे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम देखील असणार आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये मोड ऑफ सिलेक्शन बघू शकता. ऑनलाईनला मिळालेले मार्क, ट्रेड टेस्टला, स्किल टेस्टला मिळालेले मार्क या मार्काच्या आधारे उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिले जाणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे. बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता वरती 18 ते 27 जे वय मी MTS या पदासाठी सांगितलं होतं हे जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी होतं. मात्र राखीव प्रवर्गातील जे उमेदवार आहे जसे की SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10, 13 आणि 15 वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त ग्रुप Cचे एम्प्लॉई असतील, एक्स सर्व्हिसमन, स्पोर्ट्स पर्सन, डिसेबल पर्सन, विडो, डायव्हर्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष शिथिलता या पदांसाठी असणार आहे. बाकी संपूर्ण सूचना उमेदवारांसाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. ॲप्लिकेशन करताना जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो अचूक देणं देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे. कारण DSSB मार्फत जे पण फ्युचरमध्ये अपडेट दिले जाणार आहे ते तुमच्या याच मोबाईल नंबरमार्फत आणि याच ईमेल ॲड्रेसमार्फत तुम्हाला दिले जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. कायमस्वरूपी अशी पदभरती असणार आहे ज्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. बाकी अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.